वर्धा के सावंगी थाना क्षेत्र के सिखबेड़ा इलाके में जुए के अड्डे पर कार्रवाई करने की पुलिस पर अचानक तलवार से हमला कर दिया गया। इस हमले में 2 पुलिस उपनिरीक्षक और एक सहायक पुलिसकर्मी गंभीर रूप से घायल हो गए। घटना के बाद पूरे जिले में हड़कंप मच गया। जुआ खेलने की सूचना पर पुलिस गांव पहुंची थी। कार्रवाई के दौरान हाथापाई हुई और तभी आरोपियों ने तलवार से हमला कर दिया। घायलों में सब इंस्पेक्टर सतीश दुदान, गोपाल शिंदे और सहायक फौजदार संजय पंचभाई शामिल हैं। हमले के बाद रिजर्व पुलिस बल और स्थानीय पुलिस तुरंत मौके पर पहुंची। पुलिस अधीक्षक अनुराग जैन ने घटनास्थल का दौरा किया। आरोपियों के खिलाफ गंभीर मामला दर्ज किया गया है। आजची कारवाईमध्ये सावंगी पोलीस स्टेशन येथे एक आरोपीने जुएचा अड्डा आपले घरी चालू केलेला असं माहिती मिळाली होती। त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेडामध्ये होता। त्या ठिकाणी आमची टीम रेडसाठी गेली होती आणि रेड सक्सेस पण झाली, परंतु त्यामध्येच जुगार खेळणारे आणि ते आरोपीचे घरचे काही लोकांनी पोलिसवर हल्ला केलेला आहे। त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची उंगलीवर बोटावर जखम झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतले गेलेला आहे। काही आरोपी त्या ठिकाणाहून फरार पण झालेले आहेत। त्यांची शोध सध्या चालू आहे। त्या इलाक्यामध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे। इंजरी जी आहे ते आमचे कर्मचाऱ्यांची आता ते शार्प वेपनची आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो, कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते, तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे। आणि इम्पॉर्टंट बात आहे की ते तलवार त्यांनी घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांनी पण आरोपींना ते तलवार लावून दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे। हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ, ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये तसेच ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदोबस्तामध्ये बिझी असणार, तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जुएचा अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मिळाली। न्यूज एक्सप्रेस के लिए वर्धा से सतीश काळे की खबर।